शिक्षिकेकडून अपमान झाल्यानं 16 वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। नवी मुंबईतल्या ऐरोलीमधली ही धक्कादायक घटना आहे। कुटुंबियांकडून कॅन्डल मार्च काढत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुख्याध्यापिका कविता देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 6 दिवसांपूर्वी जे आहे अनुष्काने आत्महत्या केली आणि जो काही प्रकार एकंदरीत ह्या 5-6 दिवसांमध्ये घडलेला आहे, प्रामुख्याने सुरुवातीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल केला गेला। नंतर मग तिच्या मैत्रिणींनी सांगितलं गेलं की कुठेतरी या ठिकाणी जातीवाचक शब्द तिला वापरले गेले, अपमानास्पद वागणूक तिला दिली गेली आणि म्हणून प्रामुख्याने ही मागणी होती परिवाराची की या ठिकाणी ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। तर शिक्षिकेकडून अपमान झाल्यानं 16 वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। यावेळी तिच्या पालकांनी टाळं फोडल्याचं दिसून आले। नवी मुंबईतल्या ऐरोलीमधली ही धक्कादायक घटना सध्या समोर येते। तर नवी मुंबईमधून ही घटना आपण पाहतोय। शिक्षिकेकडून अपमान झाल्यानं 16 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे। पोलिसांच्या तपासाअंती नेमकं हे प्रकरण काय आहे, यात नेमकी चूक कुणाची आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिक्षिकेनं या विद्यार्थिनीचा अपमान केला होता, त्यानंतर या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली।